नमस्कार. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुचं गोचर भ्रमण हे कर्क राशीतून सुरू झालं आहे. कर्क रास ही गुरुदेवांची उच्च रास असल्याने अतिशय शुभ फळं सर्वच राशींना प्राप्त होतील. पण 6, 8 आणि 12 या स्थानातील गुरु काही राशींना कमी फळं देतो. पण मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये गुरुदेव हे धनस्थानातून जात आहेत. म्हणून या काळात मिथुन राशीच्या जातकांना आर्थिक लाभ हा चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक सुख सुद्धा प्राप्त होईल. आणि द्वितीय स्थान किंवा द्वितीय भाव हा वाणीचा असल्याने वाणीवर चांगले प्रभुत्व या काळात प्राप्त होईल. या काळात तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. गुरुची पंचम दृष्टी ही षष्ठ स्थानावर पडणार आहे. त्यामुळे गुरूंच्या या अमृत दृष्टीमुळे या स्थानातील फळं चांगली मिळतील. आजारामध्ये सुधारणा होऊ शकते किंवा आजारावर चांगले औषध मिळेल. त्याचप्रमाणे हे स्थान नोकरीचं सुद्धा आहे, म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचे देखील संकेत आहेत. या काळात तुमच्या हाताखालच्या लोकांवर तुमचा प्रभाव पडेल, ते तुमचा आदर करतील. आणि हे स्थान कर्जाचं सुद्धा आहे. काही प्रमाणात कर्जफेडीचे मार्ग मोकळे होतील, शत्रू कमकुवत होतील आणि जुनाट आजारापासून सुटका मिळेल. अष्टम स्थानावर सप्तम दृष्टी गुरुदेवांची पडणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता असते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळेल किंवा पॉलिसीद्वारे काही आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे संशोधनाशी संबंधित काम करणाऱ्या किंवा गुप्त ज्ञान मिळवणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय फलदायी राहील. अष्टम भावावर गुरुची शुभ दृष्टी असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गुप्त समस्या किंवा पेच सुटू शकतात. गुरुदेवांची नवम दृष्टी ही दशम स्थानावर पडत आहे, म्हणजे कर्मस्थानावर पडत आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. गुरूंच्या शुभ प्रभावात वाढ करण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता. अतिशय सोपे उपाय आहेत. प्रत्येक गुरुवारी मंदिरात, विशेषतः दत्त मंदिरात पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ दान करा. त्याचप्रमाणे श्री विष्णूची आराधना करा. शक्य असल्यास दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि आपल्या गुरुजनांचा आदर करा. आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर जी लिंक दिलेली आहे त्यावर व्हॉट्सॲप मेसेज करा. धन्यवाद.